हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. धनप्रवासच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नवीन असाल तर तुमचं स्वागत. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता जाऊया पुढच्या सब्जेक्टकडे आपल्या या व्हिडिओच्या. मुळात माझे आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितले तर तुमच्या डोक्यामध्ये एकच येत असेल की हा बाकी सगळ्या व्हिडिओविषयी बोलतो, हा सगळ्या सब्जेक्टविषयी बोलतो, हा इक्विटीविषयी बोलतो, हा रिअल इस्टेटविषयी बोलतो, हा गोल्डविषयी बोलतो, हा डायरेक्ट गोल्ड डॉलरविषयी बोलतो, हा फिक्स्ड इन्कमविषयी डायरेक्ट बोलतो, 81 बॉन्डविषयी बोलतो, बेसिक डायरेक्ट नसलं तरी इनडायरेक्टली फिक्स्ड इन्कमच्या गुंतवणुकीची माहिती आहे, सरकारच्या बॉन्डविषयी बोलून जातो, पोर्टफोलिओ कसा सेटअप करायचा आहे कसं बोलतो. पण ज्या वेळेला सुरुवात करायची आहे कोणाला तरी, एक नवीन गुंतवणूकदार म्हणून ज्या वेळेला सुरुवात करायची आहे त्यावेळेला नेमकं काय महत्त्वाचं असतं, ज्या वेळेला पोर्टफोलिओ ABCD पासून सेटअप करायचा असतो त्यावेळेला नेमकं काय इम्पॉर्टंट आहे, हे कसं धरणार, हे कसं करणार, याचं काय इम्पॉर्टन्स, याच्याविषयी हा काहीच बोलत नाही. हा व्हिडिओ एक्झॅक्टली त्याच विषयी आहे. ह्या व्हिडिओमध्ये काही असे टप्पे बघणार आहोत, काही असे इम्पॉर्टन्स बघणार आहोत, काही असे महत्त्वाचे घटक बघणार आहोत, काही टप्पे बघणार आहोत, काही अशा पायऱ्या बघणार आहोत की ज्या तुम्हाला तुमचं आयडियल पोर्टफोलिओ मिक्स ठरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. वेगवेगळ्या भाग. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही एकत्र लक्षात घेतात त्यावेळेला तुमचा पोर्टफोलिओ तयार होतो. मुळात अनेकांचं असं म्हणणं आहे की पोर्टफोलिओ म्हणजे हा काहीतरी एक शेअर घेतला, काहीतरी म्युच्युअल फंड घेतला, इक्विटी घेतला, हे घेतलं ते घेतलं. नाही. 10 वर्षांपेक्षा जास्तचा ब्लॉगचा अभ्यास वेगवेगळ्या माध्यमातून यूट्यूबसाठी तुकड्यांमध्ये का असेना 5 वर्षाच्या आसपासचा माझा अनुभव मला हेच सांगतो. फायनान्स या विषयामध्ये कधी 2011 का 2012 पासून मी शिकतो आहे, मी वाचतो आहे. या सगळ्या काळामध्ये मला एवढंच बघायला मिळालं की एक पोर्टफोलिओ सेटअप करण्यासाठी तुम्हाला ॲसेटचं मिक्स नाही कळून चालत, तुम्ही स्वतः कळून चालता. तुम्हाला ॲसेटचं बिहेवियर नाही कळण्याची गरज. कशासाठी तुम्ही करता आहात, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कशासाठी तुम्ही करता आहात, काय तुमच्या डोळ्यासमोर आहे, हे कळण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये ज्याही वेळेला मला काही गोष्टी आठवतात ना, त्यातल्या पहिल्या काही आठवणींमध्ये मला हे आठवतं की माझ्या आईची आई मला सांगायची, हे झालं ते झालं, यांनी एवढे पैसे गमावले, हे झालं ते झालं. आणि अशा अनेक साऱ्या असंख्य गोष्टी आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीतला पहिला रूल जो आहे तो हा आहे की पैसा असा गुंतवायचा नाही जो तुम्हाला उद्या उपयोगाला येणार आहे. फर्स्ट रूल ऑफ इन्व्हेस्टमेंट, असा कुठलाही पैसा गुंतवू नका कुठल्याही साधनामध्ये, कुठल्याही सिक्युरिटीमध्ये की जो तुम्हाला तुमच्या दररोजच्या खाण्यापिण्यासाठी, दररोजच्या बेसिक नीडसाठी, तुमचं लाईफस्टाईल मॅनेजमेंटसाठी गरजेचं आहे. मुळीच नाही. रूल नंबर 2, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? जर तुमचा इमर्जन्सी फंड इक्वल 6 महिने असेल तर आणि तरच कुठल्याही गुंतवणुकीचा विचार करा. यामध्ये इमर्जन्सी फंड म्हणजे 6 महिन्यामध्ये तुमचं ग्रोसरी आहे, 6 महिन्यामध्ये तुमचं घरभाडं असेल तर घरभाडं आहे, 6 महिन्यामध्ये तुमचं EMI असेल तर तुमचं EMI आहे,
6 महिन्यामध्ये तुमचे इतर कुठलेही खर्च असतील तर ते आहेत वजा. वजा मी सिनेमा बघायला गेलो, मी मित्रांबरोबर काहीतरी गंमत म्हणून शॉपिंग करायला गेलो, काहीतरी फार जबरदस्त मोठी पार्टी केली 6 महिन्यामध्ये, नाही नाही, दॅट एक्सपेन्सेस आर मायनस. इमर्जन्सी फंड इज अ इमर्जन्सी फंड. याच्यामध्ये मग मी गाडी चालवत होतो, हायवेवर होतो आणि अचानकपणे माझी गाडी बंद पडली, मला फोन करावा लागला, मेकॅनिकने मला नॉर्मलपेक्षा जास्तीचे पैसे मागितले, इज ऑल्सो अन इमर्जन्सी. आणि असा इमर्जन्सी फंड हा कधीही गुंतवायचा नसतो, ते तुम्हाला रिटर्नचा भाग नसतो. की मग तो पैसा तसाच पडला आहे, मग त्याला पण गुंतवूया, मग फिक्स्ड इन्कममध्ये गुंतवूया, याच्यामध्ये गुंतवूया, काही गरज नाही. दॅट इज अन आयडल कॅश. आणि म्हणून ज्या वेळेला असा पैसा कुठे ठेवायचा, त्यावेळेला युरोपियन माणसं त्याच्या बाबतीमध्ये त्याला क्रेडिट कार्ड स्वरूप देतात. माझं असं म्हणणं की भारतामध्ये आत्ता असा इमर्जन्सी फंड ठेवण्याचे फार चांगले माध्यमं उपलब्ध आहेत. त्यातलं एक आहे स्मॉल फायनान्स बँका किंवा पेमेंट बँका. बाय नाऊ पे लेटर मी म्हणणार नाही, कारण बाय नाऊ पे लेटर इज पार्टली अ डेट. कर्ज घेणं आहे. माझं म्हणणं कर्ज घेऊ नका. इमर्जन्सी फंडसाठी तर आयुष्यात कर्ज घेऊ नका. तो तुमचा पैसा असला पाहिजे. तुम्हाला अगदी सेकंदाच्या नोटीसवर तो पैसा तुम्हाला अवेलेबल असला पाहिजे, इज अ फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, हेल्थ इन्शुरन्स आहे का तुमच्याकडे? आहे? व्हेरी गुड, टाळ्या. हेल्थ इन्शुरन्स असेल तर व्हेरी गुड. पण हेल्थ इन्शुरन्समध्ये मग नेमके किती जण इन्क्लूड आहेत? हेल्थ इन्शुरन्स तुमच्या घरातल्या सगळ्यांना आहे का? कोणाला काही एखाद्या आजार असतात, काही असे आजार असतात जे होण्याची शक्यता असते, त्यांचं असलेलं कव्हर आहे का? नाहीतर एक अगदी हायलाइटेड मेन्शन सांगतो की ज्यावेळेला कोरोना आला होता, मृत्यूचं तांडव सुरू होतं आणि अनेक साऱ्या इन्शुरन्स कंपन्या लिटरली डिनाय करून बसल्या होत्या की हे आमच्या याच्यात नाहीये म्हणून. अनेकांना असे खर्च हे स्वतःच्या पैशानी करावे लागले होते त्या काळामध्ये. ज्या काही लाईनी लागल्या होत्या, एक एक औषधं घ्यायला, एक एक ICUच्या गोष्टी करायला, ते आजही आठवतं आणि आजही फार वाईट वाटतं. इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये अजून एक रूल ऑफ थंब आहे. लाईफ इन्शुरन्स तुमचा आहे का? म्हणजे माझी आई मला अनेक वेळा म्हणते की आशुतोष तुझा हेल्थ इन्शुरन्स काढायचा. झालं असं आहे की माझ्या गाडीचा इन्शुरन्स काढला म्हणून मला ICICI लोंबार्डने 3 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स काढून देऊन दिलेला आहे. तुम्ही गाडीवर बसता, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे, हे घ्या. मला मान्य, हे आम्ही सगळं केलेलं आहे. लाईफ इन्शुरन्ससाठीचा थम्स रूल काय आहे? रूल ऑफ थंब की तुमचे 10 वर्षाचे एक्सपेन्स कव्हर करू शकणारी अमाऊंट इज सपोज टू बी युअर लाईफ इन्शुरन्स अमाऊंट. आहे तेवढी? किंवा ही एवढी अमाऊंट जर तुम्ही घेतली आणि बँकेमध्ये ॲज अ FD म्हणून ठेवून दिली, तर त्याच्या व्याजामध्ये तुमचं दर महिन्याचं उत्पन्न चालू शकेल, दर महिन्याचा तुमचा खर्च चालू शकेल असा एक अमाऊंट. म्हणजे X वरचं आलेलं व्याज इक्वल्स युअर पर मंथ एक्सपेंडिचर. दॅट X म्हणजे तुमचं लाईफ इन्शुरन्स. तुमच्यानंतर जनरली हे 10 वर्षाचं कव्हर चालू शकेल असंच येतं की ज्याच्यामध्ये मग काही मोठे छोटे खर्च ॲड प्लस होऊन जातात, म्हणून होतं. आणि अजून एक एक्सपेंडिचर नाही म्हणत की इन्व्हेस्टमेंटची टिकमार्की जे टू डू लिस्ट येते, जी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला कळली आहे, ती आहे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट. मुळात तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशासाठी करणार आहात, काय करण्यासाठी करणार आहात, कुठल्या ॲसेटमध्ये करणार आहात, कुठल्या ॲसेट क्लासमध्ये करणार आहात,
काय ऑब्जेक्टिव्हने करणार आहात, त्याचा टाइम फ्रेम काय आहे, त्याची लिक्विडिटी काय आहे, तुम्हाला ते केव्हा लागणार आहे, इन्फ्लेशनचा दर काय आहे, अशा असंख्य गोष्टी लक्षात घेऊन ज्या वेळेला ते तुमचं इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट तयार करता, त्यावेळेला तुमच्या पर्सनल फायनान्शियल ॲडवायझरला लक्षात येतं की तुम्ही नेमकी काय प्रोफाईल आहात. हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल तेव्हाच तुम्ही गुंतवणूक करायला तयार असाल. म्हणजे माझी अशी पण एक आठवण आहे की मी माझ्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, त्याला एक काहीतरी माणूस आला, त्याने सांगायला सुरुवात केली, हे आहे का, ते का, हे करून टाका, ते करून टाका, हे घेऊन टाका, चांगलं परफॉर्म आहे. मी त्या माणसाला अगदी गंमत म्हणून विचारलं की तुमच्याकडे या गोष्टी आहेत का, त्या गोष्टी आहेत का, नवीन गुंतवणूकदार आहात, आणि तो माणूस उठून चालायला लागला. मला गॅरंटी आहे की ते मिस सेलिंग होतं. खरं तर ब्रोकर्सना हे काय विचारण्याची गरज नसते, आणि म्हणून असं आहे की तुमच्या गुंतवणुकीचे ब्रोकर हे तुमचे फायनान्शियल ॲडवायझर असू शकत नाहीत. पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर is not equal to your broker. Your broker is supposed to be profited from your actions. Your advisor is your guide. तुमचा गाईड हा तुमच्या चुकांमधून प्रॉफिट घेणारा नसावा. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं त्यावेळेला गुंतवणूक ही नेमकी काय गोष्ट आहे याची ABCD तयार होते. पुढच्या पार्टमध्ये बघूया की मग अधिक खोलात जाऊन गुंतवणूक म्हणजे नेमकं काय. आणि एकदा का हे लक्षात आलं, ह्या सगळ्या गोष्टी त्याचा पाया बसला, त्याचं फाउंडेशन मजबूत तयार झालं की मग तुम्हाला टोटल ओव्हरऑल गोष्टी काही फार मोठ्या वाटत नाहीत. नजरेनी मी याला टाईमच्या नजरेनी पण मला बघता येतं, याला ऑब्जेक्टिव्हच्या नजरेनी पण मला बघता येतं. या सगळ्या नजरेनी मी ज्या वेळेला याला बघता येतो, पहिला मॅटर क्लासिफिकेशन बाय टाइम हॉरिझॉन गुंतवणुकीचा मेन्शन करायचा, म्हणून आपल्याला याच्याशी फारसं काय देणं घेणं नाही आहे, पण तरी जर कोणाला पाहिजे असेल, अति अभ्यासू माझ्यासारखे असतील तर एक मेन्शन करून ठेवतो. 3 प्रकार पडतात. पहिला आहे शॉर्ट टर्म टाईमलाईन असते, लेस दॅन 2 वर्ष. 2 वर्ष अशासाठी की काहींचं म्हणणं असेल की आशुतोष नाही ना, फिक्स्ड इन्कम याच्यापेक्षा कमी चालतं, इक्विटी पण खरं तर 1 वर्षातच घ्यायला पाहिजे, लेस दॅन याच्यामध्ये जर तू म्हणतो आहे की शॉर्ट टर्म तर ते लेस दॅन 1 इयर असायला पाहिजे. मी म्हणतो सरकारचे मोठ्या याच्यामधले जे बॉन्ड आहेत, हे आहेत, ते आहेत, याला थोडासा जास्तीचा टाईम देऊन थोडं अधिक चांगलं इक्विटीवरचं पण रिटर्न जर मी घ्यायचं म्हणलं, काहींना टाईम करायचं असेल तर ते लेस दॅन 2 इयरचा टाईम मला असं वाटतं योग्य आहे. टिपिकल लॉजिक काय असतं की इथे प्रायोरिटी असते लिक्विडिटी, सेफ्टी. माझी लिक्विडिटी, माझी सेफ्टी ही महत्त्वाची असते. इथे इक्विटी फारशी एंटर करत नाही. एक्झाम्पल काय येतात, फॉरेन ट्रिप्स. शेवटचा मॅटर तुम्ही अगदी 10 वर्ष किंवा इतर काही गोष्टींसाठी करून ठेवला आहे. बाईंग अ कार तुम्हाला असेल, वेडिंगसाठी ज्यावेळेला तुमच्या मुलांच्या वेडिंगसाठी तुम्ही करून ठेवता, शेवटच्या मॅटरमध्ये आल्यावर अचानकपणे बाजार धाडकन खालती येणं शेवटच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला चालणार नाही आहे, म्हणून ते कुठेतरी हलवावं लागतं. शॉर्ट टर्म ज्याच्यात आलं की तुम्हाला त्याचा एक विचार करावा लागतो, म्हणून याला मी हायलाईट करतो. दुसरा आहे तो मिड टर्म, 2 वर्ष ते 6 वर्ष 7 वर्ष साधारण त्या रेंजमध्ये पकडून घेता येतं. बॅलन्स ऑफ ग्रोथ, इथे ग्रोथकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालत नाही. काही मी टिपणं माझी काढून ठेवली आता, ते माझ्या नजरेसमोर आहेत म्हणून तुम्हाला वाटतं की हा काय बघतो. बॅलन्स ऑफ ग्रोथ, सेफ्टी. तुम्हाला डाऊन पेमेंट घराचं भरायचं असेल, त्याची सुरुवात त्याच्यामध्ये कुठेतरी असते. छोटा बिझनेस जर करायचा असेल तर ते 6-7 वर्षाचं गणित नजरेसमोर ठेवून गुंतवणूक त्याच्यामध्ये करावी लागते. आज पैसा टाकला उद्या लगेच बाहेर पडत नाही व्यवसाय धंद्यात. होम रिनोव्हेशन आज उद्यात होणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी पैसा साठवा, हे करा, बँकेत कर्ज टाका, थोडंफार आपल्या साईडचं टाका, किंवा जर एखादं घर घ्यायचं असेल, आत्ताच्या भाषेतली SIP, जुन्या काळातली RD जी होती बँकांमध्ये जायची, होम रिनोव्हेशन किंवा डाऊन पेमेंटसाठी करायची गुंतवणूक, ती थोडीफार याच्यामध्ये येते. पण जर तुम्हाला तुमचं घरच पूर्णतः गुंतवणुकीवर घ्यायचं असेल तर मग मला 10 पेक्षा जास्त वर्षाच्या लॉंग टर्ममध्ये दौडावं लागतं. समजा तुम्ही खिशात 10,000 रुपये घेऊन कॅसिनोमध्ये जाता आणि हे पैसे तुम्ही खास मजा करण्यासाठी म्हणून तुमच्या बजेटमधून बाजूला काढून ठेवलेले आहेत.
या उदाहरणात तुमची रिस्क कपॅसिटी 10,000 रुपये आहे. म्हणजेच तुमचे आयुष्य विस्कळीत न होता तुम्ही जास्तीत जास्त 10,000 इतकेच पैसे गमावू शकता. हे तुमच्या पाकिटावर अवलंबून असतं, बाकी कशावरही अवलंबून नसतं. पण खिशात 10,000 रुपये आहेत याचा अर्थ एकाच वेळेला एंट्री केल्या केल्या तुम्ही 10,000 रुपयाची पैज लावून 10,000 रुपयाचे चिप्स खरेदी करून 10,000 रुपयाचे फासे खरेदी करून एकाच वेळेला ते खर्च करत नाही ना. एक्झॅक्टली हेच मला म्हणायचंय. ती भीती किंवा ती भावना, हृदयाचे ते ठोके वाढणं म्हणजे तुमची रिस्क ॲपेटाईट आहे. तुमची क्षमता हे जास्त असूनही तुमचं मन जेवढी जोखीम घ्यायला तयार आहे ना, त्याला फक्त रिस्क ॲपेटाईट म्हणतात आणि हा तुमच्या स्वभावाचा भाग आहे. हा तुमच्या खिशापेक्षा वेगळा आहे. भलेही माझ्या खिशात 10,000 रुपये असतील, पण त्यातले नेमके किती गमवायचे आहेत, नेमकी कितीची रिस्क मी घ्यायची आहे, हे माझं मन मला ठरवत असतं. आणि हाच आहे रिस्क ॲपेटाईट आणि रिस्क कॅपॅसिटी मधला फरक. गणित जमलं तर फारच उत्तम, नाही जमलं तर आता विचार करा की ज्या वेळेला तुमच्या खिशात पैसे कमी आहेत, परंतु हजारो रुपये जिंकण्याची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीत ही विनाशाची नांदी असते. जोखीम घेण्याची इच्छा जास्त असते, पण क्षमता कमी असणं यामुळेच लोक कंगाल होतात. आणि गुंतवणुकीत देखील हाच नियम लागू होतो. गुंतवणुकीत कॅपॅसिटी म्हणजे तुमचे गणित आहे आणि ॲपेटाईट म्हणजे तुमची मानसिकता आहे. बाजारात टिकून राहण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवणं गरजेचं आहे. जर दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसत नसेल तर तुमची गुंतवणूक फिसकटते. मुळात एक पोर्टफोलिओ तयार करणं म्हणजे तरी काय हो? तुमच्या रिस्क ॲपेटाईटमध्ये ही गोष्ट बसते का? तुमच्या रिस्क कॅपॅसिटीमध्ये ही गोष्ट बसते आहे का? का गॅम्बल होतो आहे? हे लक्षात घेऊन ज्या वेळेला तुम्ही इक्विटी असेल, फिक्स्ड इन्कम म्हणजे बॉन्ड्स असतील, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट असतील आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल किंवा आजकाल काल परवा येऊन टपकलेलेच रिअल इस्टेट, क्रिप्टो या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बघता आणि ज्या वेळेला तुमच्या ऑब्जेक्टिव्हसाठी म्हणून तुम्ही जेव्हा एक ॲसेट तयार करता, त्या ॲसेटला पोर्टफोलिओ असं म्हणतात. साध्या शब्दात बोलायचं तर तुमचा पोर्टफोलिओ हे तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टापर्यंत घेऊन जाणारी गाडी असते. आता ही गाडी किती वेगाने चालायला पाहिजे आहे? मग त्या गाडीचं इंधन नेमकं काय असलं पाहिजे? गाडीचं इंधन जर रॉकेट असेल, पण तुम्हाला जर शेजारच्याच कॉलनीत जायचं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. पण जर तुम्हाला मंगळावर जायचं असेल तर सायकल हातात घेऊन जाऊन काही मिळणार नाही. आणि या सुमाराला हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या ॲसेटची मिक्स तयार करावी लागते आणि ह्याचमुळे गुंतवणूक ही एक विज्ञान राहता एक कला बनते. या व्हिडिओमध्ये आजपुरतं इतकंच. इथे थांबतो. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.